आज सूर्यग्रहण असल्याने सर्व पहाटे उठले. पुजाऱ्यांनी देवपूजा केली. सर्वजण अगदी मनोभावे पूजा करत होते. आलेले अरिष्ट नष्ट होऊ दे हीच सर्वांची प्रार्थना होती. 6 वाजत आले तसा सगळ्यांचा नाश्ता उरकला होता. अनुराधा अनघा व तिच्या दोन्ही चुलत्या घरीच थांबणार असे ठरले. अनुरूपच्या मुलांना काही त्रास होऊ नये म्हणून पुजाऱ्यांनी त्यांनाही देवघरात बसण्यास सांगितले होते व अनुरूपने मुलांना घरातून बाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली. इथे अविनाश, त्याचे दोन्ही बंधू अमित, पुजारी व त्यांचा मुलगा आणि नर्मदा निश्चलच्या घरी निघाले. घरातून निघत असतानाच अनघा देवघरात गेली आणि ती छोटी पेटी घेऊन आली असता पुजाऱ्यांनी तिला सुद्धा आपल्या सोबत येण्यास सांगितले आणि अनघा देखील काहीही विचार न करता त्यांच्या सोबत निघाली. आज काय तो सोक्ष मोक्ष लागणार होता. आता सगळे गाडीत बसले. नर्मदाचे चित्त मात्र थाऱ्यावर नव्हते. तिला तिच्या बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर दिसू लागल्या. तिच्या आईला मिळालेल्या शिक्षेनंतर कमळा आपल्या आईसोबत मुंबईला आली. तिचे लग्न झाले. नर्मदाच्या लग्न सोहळ्यात आपल्या मुलीला पाहून तिच्या वडिलांना तर आकाश ठेंगणे वाटू लागले होते. कालांतराने काही दिवसांनी त्यांनाही देवाज्ञा झाली. पण ते जेव्हा केव्हा यशवंतराव यांच्याबद्दल सांगत त्यांना नेहमी आठवायचे ते त्यांनी गरजेच्या वेळी केलेली मदत. अगदी वडिलांसारखी माया लावली होती त्यांनी नर्मदाला. त्या दोघांच्या जाण्याचे दुःख सर्वाधिक नर्मदा व तिच्या वडिलांना झाले होते. गाडी थांबली आणि नर्मदा आता भानावर आली. निश्चलच्या बिल्डिंग समोर गाडी लावली होती. संध्याकाळचे 7 वाजायला आले होते. सगळे गाडीतून उतरत होते. तोच मन प्रसन्न करणारी सकाळ एका काळोख्या रात्रीत बदलून गेलेली होती. पक्ष्यांचे किलबिलणे बंद होऊन कुत्र्याचे रडणे ऐकू येऊ लागले. पण हे सर्व अनुभव त्याच कुटुंबास जाणवत होते. पुजाऱ्यांसमवेत सगळे निश्चलच्या घराजवळ येऊन थांबले. आपण जे काही करणार याचा मागमूस इतरांना लागणार नाही याची दक्षता पुजाऱ्यांनी घेतली होती. अनघाने कुलूप खोलून दरवाजा उघडला. निश्चलच्या घरात कसलीही हालचाल नव्हती. सगळ्यांच्या हातात रक्षासूत्र बांधलेले असल्यामुळे कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणे शक्य नव्हते. नर्मदाच्या हातात सुद्धा आदल्या रात्री पुजाऱ्यांनी विशिष्ट पद्धतीचे रक्षासूत्र बांधून दिले होते. एक एक करून सगळे घरात आले आणि तोच दरवाजा बंद झाला. पुजारी व त्यांचा मुलगा त्या खोलीजवळ गेले ज्या ठिकाणी पुजाऱ्यांनी तिला 3 दिवसांपूर्वी बंधन टाकले होते. अनघा, तिचे वडील, काका व भाऊ सगळं अगदी शांतपणे पाहत होते. पुजाऱ्यांची चाहूल लागताच ती अदृश्य अमानवी शक्ती चवताळली आणि मोठ्याने किंचाळू लागली. पुजाऱ्यांच्या मुलाने देवीला अर्पण केलेले कुंकू सोबत आणले होते. त्याने त्या कुंकवाच्या वापराने एक भले मोठे रिंगण आखले. स्वतः जवळच्या झोळीतून एक रक्षासूत्र आणि रुद्राक्ष माळ काढून वडिलांच्या हातात दिली. पुजाऱ्यांनी डोळे मिटून माळेवरती जप सुरू केला. मघापासून येणारी किंकाळी आता थांबली होती. पुजाऱ्यांचा मुलगा बाहेरच्या खोलीत नर्मदाला बोलवायला आला. पण सगळ्यांसोबत आलेली नर्मदा आता कुठेही दिसत नव्हती. अनघा, अविनाश तिला आवाज देत होते पण तिच्याकडून कसलाही प्रतिसाद येत नव्हता. 8 वाजायला आले होते. अचानक पुजारी बसले होते. त्या खोलीत काहीतरी हालचाल जाणवली. पुजाऱ्यांनी डोळे उघडले तर त्या खोलीत एका कोपऱ्यात नर्मदा गुडघ्यात डोके ठेवून बसली होती. सर्व विधी सुरू झाले होते आणि आता कोणालाही त्या खोलीत जाणे किंवा खोली बाहेर येणे धोक्याचे होते. अगदी जीवावरची जोखीम होती. सगळ्यांना ताकीद देऊन सुद्धा नर्मदा या खोलीत आली कशी? पुजारी विचार करत होते.
पुजाऱ्यांनी नर्मदाला आवाज दिला आणि सगळे त्या खोलीत पुजाऱ्यांना पाहू लागले. आपल्या नकळत नर्मदा आत केव्हा गेली हेच कोणालाच समजत नव्हते. पुजाऱ्यांनी नर्मदाने काही उत्तर दिले नाही. गंगा सुद्धा कुठेही दिसत नव्हती. याचाच अर्थ असा की गंगाने तिच्या मुलीच्या शरीरात उष्णता निर्माण केली होती आणि त्यात प्रवेश केला होता. नर्मदाच्या हातात असलेले रक्षासूत्र अनघाला ते उभे होते त्या ठिकाणी एका टेबलावरती सापडले. अशा बिकट परिस्थितीत काय करावे हे क्षणभर पुजाऱ्यांना सुद्धा समजत नव्हते, कारण अशी विचित्र परिस्थिती उभी राहील याचा त्यांनी विचार केला नव्हता. फक्त गंगाला संपवून तिला नेहमीसाठी मोक्ष मिळवून द्यायचा होता. पण आता तर गंगाच्या शरीराला हातही लावता येणार नव्हता, कारण आत्मा गंगाचा असला तरी नर्मदाचं शरीर त्या ठिकाणी उभं होतं. पुजाऱ्यांना काहीतरी सुचलं आणि त्यांनी अविनाशला आत येण्यास खुणावलं. अविनाश त्या खोलीत आला आणि नर्मदाच्या शरीरातील गंगाने आपले दुष्ट रूप दाखवले. ती भयानक हसू लागली. भिंतीवरती आडवे तिडवे हात मारू लागली. वडिलांचा इशारा मिळताच अनघा सोडून इतर मंडळी त्या खोलीत शिरली. एकूणच परांजपे कुटुंबातील सर्व पुरुष तिच्या समोर हजर झाले होते. गंगा आता जमिनीवर आली आणि तिचा सूड घेण्याच्या आवेगात एक एक पाऊल पुढे टाकू लागली. बाहेरच्या खोलीत पुजाऱ्यांचा मुलगा आणि अनघा हे सारे पाहत होते. अविनाश सर्वात पुढे उभा होता. गंगा व अविनाश यांच्यात 3 पावलांचे अंतर आता उरले होते आणि तेवढ्यात पुजाऱ्यांनी हळद कुंकू तिच्या अंगावरती फेकले. त्या कुंकवाच्या प्रभावाने ती विलक्षण तडफडू लागली आणि नर्मदाच्या शरीरापासून विभक्त झाली. ह्या संधीचा फायदा घेऊन सगळे पुरुष त्या खोलीतून बाहेर आले, अगदी नर्मदाला घेऊन. ह्या सर्व गडबडीत वेळ निघून जात होता. ग्रहणासाठी आता फक्त 3 तास उरले होते. नर्मदा बाहेर येताच अनघाने पहिल्यांदा तिचे रक्षासूत्र पुन्हा एकदा तिच्या मनगटावर बांधले. पुजाऱ्यांनी वेळ न दवडता गंगाला आपल्या ताब्यात घेतले. आता गंगा समोर उभी होती, पण तिची शक्ती विलक्षण कमी झाली होती. तुला नक्की काय हवे आहे? पुजाऱ्यांनी गंगाला विचारले. मला सूड घ्यायचा आहे ह्या समद्यांकडून, ती उत्तरली. कोणता सूड आणि कोणाकडून? ज्या कुटुंबाला तुझ्या दुष्कर्माची शिक्षा मिळण्यापासून रोखले त्या कुटुंबाचा सूड घेणारी कोण आहेस तू? त्यांच्या आवाजातील जरब जाणवत होती. तुझ्या मुलींना आपल्या मुलीप्रमाणे जपलं, पण तुझा त्रास होऊ नये म्हणून स्वतःच्या पोटच्या मुलांनाही स्वतःच्या नजरेपासून दूर ठेवलं त्या यशवंतरावांनी. आज तुझी मुलगी सुद्धा इथे आली आहे. तिला तुझा नाही तर ह्या कुटुंबाचा सहवास हवाहवासा वाटतो आणि ती तुझा राग करते. तुझी मुलगी तुला फक्त नाळेचं नातं असल्याने आई मानते, इतकंच. पुजारी बोलता बोलता थांबले. आपल्या मुलीला पाहण्याचा मोह गंगाला आवरला नाही. अनघाने नर्मदाला त्या खोलीबाहेर फक्त नर्मदा दिसेल अशा पद्धतीने उभे केले. आई, तू निघून जा. का बरं ह्या सगळ्यांना त्रास देतेस? ही समधी देवमाणसं आहे ती. नग करू असं काही. मी पाय धरते ग. नर्मदा बोलत होती. गंगा तिचं सार ऐकत होती आणि हळूहळू ती शांत होऊ लागली. आपल्या मुलीचे अश्रू पाहून तिचे मन वितळले होते. ह्या सगळ्यात अचानक पुजाऱ्यांच्या मुलाचा तोल गेला आणि तो जाऊन त्या खोलीत कोसळला. ही घटना घडत असताना त्याच्या हातात असणारे रक्षासूत्र दरवाजाच्या कडीत अडकून त्या खोलीबाहेर पडले आणि काही वेळापूर्वी निरागस अपराधी चेहरा करून उभी राहिलेली गंगा आता आयते सावज मिळाल्यानंतर छदमी हसू लागली. तिचा तो विचित्र हावभाव अनघाने अचूक हेरला. गंगा त्या मुलाला काही करण्याच्या विचारात असतानाच
अनघाने एका धारदार शस्त्राने पहिला वार तिच्या छाताडात केला आणि तिला संपवलं. यशवंतराव यांच्यासारखाच अचूक नेम तिने धरून तिच्या छातीत घुसवल्याने गंगा आता काहीच करू शकत नव्हती. सकाळचे 11 वाजत आले. मघाशी जो रात्र पडल्याचा भास झाला होता तो आता दूर होऊ लागला आणि वातावरण स्वच्छ होऊ लागले. अगदी वीज चमकावी तशा या घटना घडल्या होत्या. ते शस्त्र अजून काही नसून तोच सुरा होता ज्याच्या सहाय्याने यशवंतरावांनी यापूर्वी सुद्धा तिला गतप्राण केले होते. आणि अनघाच होती त्या शस्त्राची योग्य वारस. पुजाऱ्यांनी लगोलग त्या अदृश्य शक्तीच्या काळ्या राखेला एका छोट्या मातीच्या भांड्यात भरून ते भांडे रक्षासूत्राने बांधून घेतले. त्या घरात गृहशांतीची एक साधी पूजा केली. त्या आधी घरात कुठे गंगाचा अंश राहून तर गेला नाही ना याची खात्री देखील करून घेतली. पूजा करून झाली. अविनाशने सगळ्यांना घराबाहेर बोलावले. आता त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. पण त्या घराकडे पाहताना आपला मित्र निश्चल आठवून अनघाचे डोळे पाणावले. पुजाऱ्यांनी ती राख असलेले ते भांडे अलगदपणे आपल्या झोळीत ठेवले आणि गाडीत बसून सगळे घरी आले. अनुराधाने इथे पाण्यात ठेवलेले देव देवघरात ठेवले. घरात आल्यावर सगळ्यांनी देवाचे मनापासून आभार मानले. 12 वाजून गेले आणि ग्रहण सुरू झाले होते. वेळेआधी सर्व झाल्याने घरात सगळा आनंदी आनंद होता. रात्री जेवून झाल्यावर पुजाऱ्यांनी घरातील स्त्रियांना सगळा वृत्तांत सांगितला. अनुराधाने तर अनघाची दृष्ट काढली. दुसऱ्या दिवशी पुजारी व त्यांचा मुलगा गावी निघाले त्या राखेची विधीपूर्वक विल्हेवाट लावण्यासाठी. इतके दिवस राहून आता अविनाशचे बंधू व त्याचा परिवार देखील गावी जाण्यास निघाला. नर्मदाला देखील त्यांनी आपल्या सोबत घेतले. अनुराधाने मात्र त्यांना पुन्हा भेटायला नक्की या असे सांगितले. त्यांनी देखील अनुराधाला आता गावी येण्याची विनंती केली. इतके दिवस भरून असणारे घर आता एकदम रिकामे दिसू लागले. पण घरावर आलेले अरिष्ट गेल्याने सारे आता समाधानात होते. आता दिवाळीच्या सुट्टीत अगदी न चुकता अविनाश त्याची पत्नी व अनघाला घेऊन आपल्या वाड्यात जात असतो. इतर दोघा भावांना त्या वाड्यातच कायमस्वरूपी वास्तव्य करायला सांगितले आहे. नर्मदा सुद्धा कधीतरी वाड्यात यायची व सगळ्यांना भेटायची. आता प्रत्येक सुट्टीत अविनाश आपल्या कुटुंबाला घेऊन वाड्यात येत असतो.